तर मुलांना आता आपण जो दुसरा टॉपिक आहे तो पाहणार की दुष्पैन पाणी व सुफेन बनवणे. जे दुष्पैन पाणी म्हणजे जे पाणी क्षारयुक्त झाले किंवा जे पाणी अस्वच्छ आहे, जे गढूळ आहे, त्या पाण्याला सुफेन म्हणजे स्वच्छ करणे आहे. की त्याच्यामध्ये जी प्रक्रिया ती कोणत्या प्रकारची प्रक्रिया आहे ते पाहणार की त्याच्यामध्ये जे पाण्यामध्ये जे खाली जे पार्टिकल्स राहिले जातात की जे दूषित पाणी आहे, मग त्याच्यामध्ये देखील जो कपडे धुण्याचा जो सोडा आहे तो टाकून देखील हे पाणी स्वच्छ केले जातं. आता बघा पाहणार आहोत काही विहिरीच्या व कुंपनलिकेच्या पाण्यात कॅल्शियम व मॅग्नेशियमचे क्लोराईड व सल्फेट क्षार विरघळलेले असतात. आता बघा ही काय आहे तुम्हाला दिसत आहे. सर्वात प्रथम ही मोठ्या प्रमाणात विहीर आहे. या विहिरीचं काय काम आहे? या विहिरीमध्ये काय असतं? बरोबर काय आहे? पाणी आहे. मग पाण्याचा उपयोग आपण करत असतो की नाही हर एक कामासाठी. मग ही विहीर आपल्याला साधारणतः कुठे मिळते? जे गावामध्ये आपल्याला मिळते, जसं की आढळते की या विहिरीमध्ये अशा बऱ्याच विहिरी गावामध्ये आपल्याला आढळतात की या विहिरीच्या व कुंपनलिकेच्या जे विहीर किंवा कुंपनलिका आहे, कुंपनलिका काय आहे की त्याच्यामध्ये देखील पाण्याचं जे प्रमाण आहे त्याच्यामध्ये पाण्यात कॅल्शियम व मॅग्नेशियमचे क्लोराईड व सल्फेट क्षार विरघळलेले असतात. की या विहिरीमध्ये कोणकोणते घटक आढळतात आपल्याला? बघा इथे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. कोणते जो कॅल्शियम आहे त्याच्यामध्ये मॅग्नेशियम क्लोराईड आहे आणि त्याचप्रमाणे सल्फेट क्षार हे विरघळलेले असतात की आपल्याला पाण्यामध्ये दिसून येत नाही. आणि त्याच्यामुळे ती विहीर कशी झाली किंवा ते पाणी कसं झालेलं आहे? दूषित झालेलं आहे. आणि म्हणून त्याला आपलं काय करायचं आहे? आपल्याला क्लीन करायचं आहे किंवा स्वच्छ करायचं. किंवा या पाण्यामध्ये अशा प्रकारे 3 प्रकारचे आपले घटक हे आपल्याला आढळून आलेले आहेत. कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम क्लोराईड आहे आणि सल्फेट क्षार आहे. मग त्यामुळे ते चवीला कसे लागत आहे? मसूळ लागत आहे. म्हणजे जे पाणी आपल्याला जे आपण साधारण नॉर्मल जे पाणी पित असतो त्या पाण्यामध्ये कसं आपलं की त्या पाण्याची चव आणि आपण इतर ठिकाणी गेल्यावर पाण्याची चव याच्यामध्ये आपल्याला लगेच फरक जाणवतो. की आपण आपल्या राहत्या घरी जे पाणी पितो आणि आपण इतर ठिकाणी जर गावाला गेलो तर त्या ठिकाणच्या पाण्यामध्ये आपली जी चव आहे त्याच्या टेस्टमध्ये आपल्याला लगेच फरक जाणवतोय. म्हणजेच ते चवीचा फरक जो आहे ते पाणी कसं चवीला मसूळ लागत आहे. म्हणजे ते पाणी आपल्याला एक प्रकारे त्याचा जो टेस्ट आहे त्या टेस्टमध्ये बदल जाणवत आहे. ते पाणी थोडंसं कधी खाऱ्या प्रमाणामध्ये जाणवत आहे किंवा ते पाणी त्याचप्रमाणे कधी गोड पाणी लागत आहे. त्याचप्रमाणे जे पाणी आहे ते आपल्याला पिण्याच्या योग्य देखील लागत आहे. म्हणजे ते चवीला कसं आहे? मसूळ लागते व त्या साबणाचे फेस होत नाहीत. आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की त्याच्यामध्ये साबणाचे हे फेस होत नाही आहे. अशा प्रकारे पाण्याचे जे प्रकार आहेत आपण पाहत आहोत. हे दुष्पैन पाणी सुफेन करण्यासाठी त्या धुण्याच्या सोड्याचा वापर घालतात. की धुण्याचा सोडा जो आहे तो त्याच्यामध्ये वापरला जातो. की दुष्पैन पाणी आहे म्हणजे जे पाणी थोड्याफार प्रमाणामध्ये जे खराब झालेलं आहे की जे पाणी पिण्यायोग्य नाही आहे, मग अशा पाण्यामध्ये सुफेन करण्यासाठी म्हणजे ते स्वच्छ करण्यासाठी त्याचे स्वच्छ राखण्यासाठी त्या धुण्याच्या सोड्याचा वापर केला जातो. धुण्याच्या सोड्याचं द्रावण त्याच्यामध्ये टाकलं जातं की ज्या पाण्याबरोबर धुण्याचा सोडा हा दोन्ही प्रकारे मिक्स होतो. त्यामुळे रासायनिक अभिक्रिया होऊन एक कॅल्शियम व मॅग्नेशियमचे अद्रावणीय कार्बोनेट क्षार तयार केले जातात. आणि त्याच्यामुळे कोणती प्रक्रिया होते बघा? मग अवक्षेप तयार होऊन ते बाहेर पडल्याने पाणी हे सुफेन होते. मग त्याच्यातले जे अतिरिक्त जे जो कचरा आहे, जे पार्टिकल आहे ते निघून जाऊन ते अवक्षेप तयार होऊन ते बाहेर पडले जातात. आणि त्यामुळे पाणी कसे मिळते आपल्याला? सुफेन प्रकारामध्ये आपल्याला पाणी इथे मिळत असते. आता त्यांनी याचं देखील जे उदाहरण आहे ते शाब्दिक उदाहरण आणि बोलणं त्यांनी इथे संयुगामध्ये त्यांनी दाखवलेलं आहे. बघा अशा प्रकारे त्यांनी इथे पुढे दाखवलं आहे की एक शाब्दिक समीकरण आणि एक रासायनिक समीकरण. मग त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे बघा शाब्दिक दोन्ही मी तुम्हाला मी समजून सांगत आहे. जे शाब्दिक समीकरण आहे त्याच्यामध्ये कॅल्शियम क्लोराईड आहे. ते कॅल्शियम क्लोराईड प्लस सोडियम कार्बोनेट म्हणून काय झाले? कॅल्शियम कार्बोनेट प्लस सोडियम क्लोराईड आहे. म्हणजेच काय दिलं आहे की कॅल्शियम क्लोराईड म्हणजे CaCl2 म्हणजे काय झालं आहे? कॅल्शियम क्लोराईड आहे. सोडियम कार्बोनेट म्हणजे Na2CO3 प्लस CO3 आणि NaCl म्हणजे हे असंतुलित आहे. तर अशा प्रकारे जे शाब्दिक समीकरण रासायनिक समीकरण या दोन्ही प्रकाराच्या माध्यमातून इथे त्यांनी आपल्याला इथे समजून सांगितलेलं आहे की कशा प्रकारे जे पाणी आहे ते चांगलं झालेलं आहे. ते पाणी सुफेन दूषित झालेलं जे पाणी आहे ते सुफेन झालेलं आहे, ते स्वच्छ झालेलं आहे. त्याची जी शाब्दिक समीकरणामध्ये आणि त्याचप्रमाणे रासायनिक समीकरणामध्ये सूत्रामध्ये देखील त्यांनी तुम्हाला इथे माहिती दिलेली आहे. आता रासायनिक बंध म्हणजेच केमिकल बॉन्ड म्हणजे काय आहे या संदर्भाची आपण माहिती. रासायनिक म्हणजेच काय आहे? जे केमिकल आहे तर केमिकल रासायनिकमध्ये कशा प्रकारचे हे बंध निर्माण झालेले आहेत ते देखील आपण इथे पाहणार आहोत. राजवायू म्हणजेच रासायनिक बंध तयार करत नाही. राजवायू म्हणजे कोणता आहे बघा? की जे राजवायू रासायनिक बंध तयार करत नाही व त्याचे इलेक्ट्रॉन अष्टक हे
द्विपूर्ण असते. त्यांनी सांगितलं आहे की जे बंध आहेत, जे रासायनिक जो वायू आहे तो बंध आहे, तो रासायनिक वायू बंध तयार करत नाही व त्याचे जे इलेक्ट्रॉन जे अष्टक आहेत ते देखील पूर्ण करत नाही. यामागचे कारण असे की रासायनिक बंध तयार करताना अणू याच्या संयोजी इलेक्ट्रॉनचा उपयोग करतात. की याचं मागचं कारण काय, ते का बंध तयार करत नाहीत, कारण त्याचे ते रासायनिक बंध तयार करताना अणू त्याचे संयोजी इलेक्ट्रॉनचा हे उपयोग तयार करत असतात. तर अशा प्रकारे बघा इथे तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहे. तसेच संयोजाच्या संख्ये इतके रासायनिक बंध तयार केल्याचा अणूला इलेक्ट्रॉन अष्टकाचे द्विकाचे स्वरूपण हे प्राप्त होते. द्विकाचे स्वरूप प्राप्त होते आहे कोणत्या गोष्टीचे, की इलेक्ट्रॉन अष्टकाचे. बघा त्यांनी सांगितले संयोजाच्या संख्ये इतके, जेवढी त्याची संयोज आहे त्याच्या संख्ये इतकेच रासायनिक बंध तयार केल्याने अणूला इलेक्ट्रॉन अष्टकाचे व द्विकाचे हे स्वरूपण हे प्राप्त होत आहे. अशा प्रकारे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि त्याच्यामुळे जे रासायनिक बंध तयार होत आहे त्याच्यासाठी लागणारी जी संख्या आहे ती इथे त्यांनी सांगितलेली आहे. जे इलेक्ट्रॉन अष्टक प्लस द्विक पूर्ण करण्याचे 2 प्रमुख ह्या पद्धती आहेत. मग कोणत्या प्रकारच्या ज्या पद्धती, पहिला आहे आयनिक बंध आहे. कोणता आहे, जो फर्स्ट वाला आहे तो आयनिक बंध आहे. इथे तुम्हाला दुसरा आहे सहसंयोज बंध आहे. फर्स्ट आहे आयनिक बंध आहे आणि दुसरं आहे सहसंयोज बंध आहे. आता बघा इथे त्यांनी सांगितलं की आयनिक बंध म्हणजे आयनिक बॉन्ड म्हणजे आता काय, प्रथम आपण ते समजून घेणार आहोत. आयनिक बॉन्ड म्हणजे काय आहे बघा त्यांनी दिलेलं आहे. परस्पर जे विरुद्ध प्रभार आहे, जो परस्पर विरुद्ध प्रभार मग तो धनप्रभार असो किंवा रुद्र प्रभार आहो, याच्या रासायनिक प्रक्रियेला ज्यांच्यामध्ये जी रासायनिक प्रक्रिया होते त्याला आपण काय म्हणत आहोत, आयनिक बंध म्हणणार आहोत. बघा त्यांनी दिले परस्पर विरुद्ध प्रभार असलेला मग धन आयन किंवा ऋण आयन असू दे, परस्पर जो विरोधी जो प्रभार आहे मग त्याच्यामध्ये तो धनप्रभार किंवा ऋणप्रभार याच्यामधील स्थितिक विद्युत आकर्षण बलामुळे, यांच्यामध्ये जे स्थितिक विद्युत आकर्षण बल निर्माण होत आहे त्यामुळे त्याच्यामध्ये जी रासायनिक अभिक्रिया होत आहे आणि त्यालाच आपण काय म्हणत आहोत म्हणून बघा. मग तयार होणाऱ्या रासायनिक बंधाला आयनिक बंध किंवा विद्युत संयोजी बंध असे म्हणणार आहोत. समजते मुलांना की आयनिक बंध म्हणजे काय, इथे तुम्हाला डेफिनेशन सांगितलेली आहे किंवा व्याख्या सांगितलेली आहे की आयनिक बंध म्हणजे काय, की परस्पर विरुद्ध असताना धन प्रभार किंवा ऋण प्रभार यांच्या रासायनिक प्रक्रियेला किंवा बंधनाला आयनिक बंध किंवा विद्युत बंध संयोज बंध असे म्हणणार आहोत. मग आता याच्यामध्ये देखील इलेक्ट्रॉन ई म्हणजे जे मायनसमध्ये आहेत ते इलेक्ट्रॉन आहे आपलं झालेलं आहे, प्रोटॉन हे प्लसमध्ये आहे आणि न्यूट्रॉन बघा हे अशा प्रकारे ते तिन्ही घटक तुम्हाला एकत्रितपणे इथे तुम्हाला दिसत आहे. इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन बघा अशा प्रकारे इथे त्या चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे. मानवनिर्मित जे रासायनिक बदल आपण पाहत आहोत. प्रथम सोडियम व क्लोराईड बघा आता दिले एक किंवा अधिक आयनिक बंधामुळे तयार होणाऱ्या संयुगाला आधुनिक संयुग असे म्हणतात. आपलं जे दुसरं आहे आयनिक बंध म्हणजे काय आपले झाले. आता आयनिक संयुग म्हणजे काय आपण ते पाहत आहोत. एक किंवा अधिक आयनिक बंधामुळे, एक किंवा अधिक एकापेक्षा जास्त, याचा अर्थ एक किंवा अधिक आयनिक बंधामुळे तयार होणारे जे संयुग आहे त्या संयुगाला बघा आयनिक संयुग असे देखील इथे म्हटलेलं आहे. बघा आता बघा न्यूट्रॉन आहे, प्रोटॉन आहे आणि ते न्यूट्रॉन आहे हे देखील इथे चित्रात तुम्हाला दिसत आहे. तर अशा प्रकारे इथे त्यांनी व्याख्या दिलेली आहे. प्रथम सोडियम व क्लोराईड या मूलद्रव्याच्या अणूपासून सोडियम क्लोराईड हे संयुग कसे तयार होते हे त्यांनी दाखवलेलं आहे. म्हणजे इथे Na+Cl म्हणजे दाखवलेलं की सोडियम प्लस क्लोरीन या मूलद्रव्याच्या अणूपासून म्हणजे इथे काय झालेलं आहे, सोडियम क्लोराईड हे संयुग, सोडियम क्लोराईड इथे बघा दाखवलेलं आहे, सोडियम क्लोराईड तयार होते. हे बघण्यासाठी आपण सोडियम व क्लोराईड याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण पाहू. मग आपण त्या इलेक्ट्रॉन स्वरूपामध्ये सोडियम क्लोराईडचं आपण पाहणार आहोत. सोडियमची संयोजा कवचात एका इलेक्ट्रॉनाने असल्याने त्याची संयोजा ही 1 आहे. सोडियमची संयोजा किती आहे, 1 आहे. सोडियमच्या संयोजा कवचात 1 इलेक्ट्रॉन आहे. संयोजा कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, 1 आहे. व इलेक्ट्रॉन असल्याने त्याची जी संयोजा किती साहजिकच किती असणार आहे, ही 1च असणार आहे. बघा इथे दिले आहे. पण क्लोरीनच्या संयोजा कवचात 7 इलेक्ट्रॉन आहेत. त्याच्यामध्ये किती आहेत, 7 इलेक्ट्रॉन असल्याने त्याची अष्टके पूर्ण करतायत. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 म्हणजे याच्यामध्ये किती आहे, 7 आहे. हे काय आहे, क्लोरीन आहे. आणि सोडियममध्ये किती आहे बघा, याच्यामध्ये 1 आहे. आणि क्लोरीनमध्ये संयोजा कवचात किती आहेत, 7 इलेक्ट्रॉन आहेत. न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन आपण पाहिलं होतं. मग 1 कमी असल्याने क्लोरीनची संयोजा सुद्धा 1 असते आणि त्याच्यामुळे 1 कमी असल्याने त्याच्यामध्ये क्लोरीनची जी संयोजा आहे ती सुद्धा आपल्याला किती मिळत आहे, 1 मिळते. मग अशा प्रकारे सोडियमचा अणू त्याच्या M या कवचातील 1 इलेक्ट्रॉन गमावतो तेव्हा त्याचे L हे बाह्यतम कवच होत असते. बघा आता त्यांनी सांगितलं आहे की जे सोडियमचा जो अणू आहे म्हणजे हा सोडियम आहे त्या अणूच्या त्याच्या M या कवचातील 1 इलेक्ट्रॉन काय झाला आहे, गमावलेला आहे व तेव्हा त्याचे जे L हे बाह्यतम हे कवच इथे आपल्याला मिळालेले आहे. अशा प्रकारे तिथे L इथे झालेलं आहे. म्हणजे इथे 11 झालेलं आहे सोडियम आणि इथे कॅल्शियम झालं, क्लोरीन झालेलं आहे 17 झालेलं
आहे. तर अशा प्रकारे हे कवच इथे आपल्याला परिपूर्ण इथे पाहत आहे. म्हणजे Na+Cl झालेलं आहे, सोडियम क्लोराईड झालेलं इथे पाहत आहोत आपण. बघा अशा प्रकारे चित्राच्या माध्यमातून इथे तुम्हाला आधी समजलं. म्हणजे यामध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजेच किती झाले आहेत 8 झालेले. म्हणजे त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन आहे 8 आहे. परिणाम काय झाला आहे, आता सोडियमला इलेक्ट्रॉन अष्टक स्थिती प्राप्त होते. म्हणजे सोडियमला काय प्राप्त झालं आहे, अष्टक इलेक्ट्रॉन प्राप्त झालेले आहेत. मात्र आता इलेक्ट्रॉनची संख्या 10 झाल्यामुळे सोडियमच्या केंद्रकावरील +11 या धनप्रभाराचे संतुलन होत नाही आहे. मग याच्यामध्ये जी संख्या आहे ती किती झाली 11 झाली. त्यामुळे त्या धनप्रभाराचे संतुलन होऊ शकत नाही, म्हणजे अष्टक पूर्ण झाले नाही. पण निवळ +1 म्हणजे +1 इतका धनप्रभार असलेला Na+ हा धन आयन तयार होतो. आणि मग त्याच्यामध्ये कोणता तयार झालेला आहे, Na+ हा धन आयन हा याच्यामध्ये सोडियममध्ये तयार झाला आहे. या उलट क्लोरीनच्या संयोजक कवचात अष्टक स्थितीपेक्षा 1 इलेक्ट्रॉन कमी झालेला आहे. आणि याच्यामध्ये जे 8 झाले त्याच्यामध्ये 8 मध्ये 1 कमी झाल्यामुळे या उलट क्लोरीनचा जो संयोजक कवच आहे त्या संयोजक कवचातील अष्टक स्थितीपेक्षा जो 1 इलेक्ट्रॉन आहे तो गमावलेला आहे. आणि त्यामुळे इलेक्ट्रॉन कमी झालेला इथे देखील आपण चित्रामध्ये पाहू शकता. याच्यामध्ये काय झालेलं 1 इलेक्ट्रॉन आहे तो कमी झालेला आहे. बाहेरून एक इलेक्ट्रॉन घेतल्यावर क्लोरीनचे इलेक्ट्रॉन अष्टक हे पूर्ण होते, मात्र उदासीन क्लोरीन अणुवर आहे. परंतु जर बाहेरून जर 1 इलेक्ट्रॉन घेतला आहे त्यावर घेतल्यावर क्लोरीनचे इलेक्ट्रॉनचे जे अष्टक आहे ते मात्र पूर्ण होत आहे, मात्र उदासीन आहे. ते एका इलेक्ट्रॉनचे भर पडल्यामुळे प्रभार संतुलन बिघडते व निव्वळ -1 इतका ऋण प्रभार असलेला आपल्याला आढळतो. मग एका इलेक्ट्रॉनचा भर पडल्यामुळे, मग एक आपण बाहेरून घेतला आहे त्याच्यामुळे एका इलेक्ट्रॉनचा भर पडल्यामुळे काय झालं आहे, प्रभार संतुलन बिघडते. त्याचं जे प्रभार संतुलन आहे ते बिघडत आहे व निव्वळ मायनस इतकं ते ऋण प्रभार असलेलं आहे. म्हणजेच हा Cl- हा ऋण आयन तयार होत आहे. तर अशा प्रकारे बघा तुम्हाला इथे त्या शाब्दिक उदाहरणात दिलेलं आहे. मॅग्नेशियम क्लोराईड या आयनिक संयुगाची निर्मिती ही मॅग्नेशियम व क्लोरीनच्या 2 अणू या मूलद्रव्यापासून बनलेली आपल्याला इथे पाहू शकत आहे. Na+Cl Na+Cl बघा अशा प्रकारे क्लोरीनच्या 2 अणू या मूलद्रव्यापासून बनलेली आहे. मॅग्नेशियमच्या बाह्यतम कवचात किती इलेक्ट्रॉन आहेत 2 आहेत. बघा इथे दिलेलं आहे. जो मॅग्नेशियमचा जो बाह्यतम जे कवच आहे किती दिले आहे, इथे तुम्हाला इथे दिसत आहे 2 इलेक्ट्रॉन दिसत आहेत. बघा इथे पाहत आहात. बघा मॅग्नेशियमचे क्लोराईड आहे त्याच्यामध्ये आपल्याला 2 इलेक्ट्रॉन असतात व त्याची जी संयुज आहे ती किती आहे, आपल्याला ही 2 प्रमाणामध्ये देखील आपल्याला आढळून येत आहे. अशा प्रकारे बघा त्यांनी दिलं आहे. व क्लोरीनच्या बाह्यतम कवचात 7 इलेक्ट्रॉन असल्याने अष्टक पूर्ण करण्यासाठी 1 इलेक्ट्रॉनची गरज असते. आपल्याला अष्टक पूर्ण तयार करायचं आहे ना क्लोरीनचं, म्हणून त्याच्यापैकी त्यांनी दिले जर 7 अष्टक असतील तर 1 पूर्ण करण्यासाठी 1 इलेक्ट्रॉनचे काय आहे आपल्याला गरज भागत आहे. आणि मग तो तिथे काय घेत आहे, उचला करत आहे किंवा तो बोर करत आहे. म्हणून त्याची संयोजक देखील 1 आहे आणि म्हणून त्याची संयोजक देखील किती असणार आहे, 1च राहणार आहे. मॅग्नेशियम आपले 2 इलेक्ट्रॉन गमावतो व त्यावर +2 इतका प्रधान प्रभार असलेला Mg तो देत असतो. मॅग्नेशियम आपले 2 इलेक्ट्रॉन गमावतो व त्यावर +2 इतका धनप्रभार असलेला Mg हा देत असतो. धनप्रभार असलेला हा Mg हा देत असतो. बघा अशा प्रकारे इथे त्यांनी चित्राच्या माध्यमातून तुम्हाला हे अधिक स्पष्ट करून दाखवलेलं आहे. क्लोरीन हे 1 इलेक्ट्रॉन बाहेरून घेतल्यावर त्यावर -1 इतका ऋण प्रभार असलेला Cl- हा ऋण आयन हा तयार होतो. कशा प्रकारे Cl1- तयार होत आहे की हा इलेक्ट्रॉन बाहेरून घेतल्यावर त्यावर -1 इतका इलेक्ट्रॉन स्वरूपन झालेलं आहे. तर अशा प्रकारे पुढील आयनिक संयुगाची निर्मिती संकेत इलेक्ट्रॉन स्वरूपन व इलेक्ट्रॉन स्वरूपाचे रेखाटन 19 Kg9F हे अशा प्रकारे ही तयार झालेली ती तुम्हाला दिसत आहे. तर अशा प्रकारे त्याच्या जी सूत्रामध्ये त्यांनी त्याची व्याख्या दिलेली आहे. आता आपण पाहणार सहसंयोजक बंध म्हणजे काय. बघा त्यांनी दिले की 2 अणूंनी एकमेकांबरोबर आपापले संयोजक इलेक्ट्रॉन प्रदान केले आहे. की जे 2 अणू आहेत ते 2 अणू आहेत ते एकमेकांवर आपले काय केले आहे, संयोजक इलेक्ट्रॉन हे प्रदान केले आहे, एकमेकावर ते गेलेले आहेत. आणि त्यामुळे त्यांनी काय झालेले बघा इथे जे रासायनिक बंध तयार होतात त्याला सहसंयोजक बंध असे म्हटलेले आहेत. 2 अणू झालेले आहेत त्यामुळे जो रासायनिक बंध तयार झाले, जेव्हा रासायनिक गुणधर्म असलेल्या मूलद्रव्याच्या अणूचा संयोग होतो तेव्हा साधारणपणे सहसंयोजक बंध हे तयार होतात. आता त्यांनी ते काय सांगितले, जेव्हा सारखे गुणधर्म जेव्हा एकत्र येतात 2 अणू मग अणू हे 2 अणू आणि रेणू आलेत का एकत्र, तर नाही. तर 2 अणू आल्यामुळे त्यांनी सांगितले जेव्हा सारखे गुणधर्म असलेले मूलद्रव्याच्या अणूचा जेव्हा संयोग होतो तेव्हा साधारणपणे सहसंयोजक हे बंध तयार होत असतात. मग त्यामुळे त्यांनी सिंपल डेफिनेशन त्यांनी ते दिलेली आहे की जेव्हा 2 सारखे गुणधर्म असलेले मूलद्रव्य एकत्र तेव्हा त्याला सहसंयोजक बंध असे म्हणतात. अशा अणूमध्ये इलेक्ट्रॉनचे आदान प्रदान होऊ शकत नाही. मग अशा अणूमध्ये इलेक्ट्रॉनचं आदान प्रदान होऊ शकत नाही, त्याऐवजी अशा अणूमध्ये इलेक्ट्रॉनचे सदान म्हणजे शेअरिंग होते. अशा
अणूमध्ये काय होतं आहे, इलेक्ट्रॉनचे सदान म्हणजेच काय होत आहे, शेअरिंग होत आहे. बघा इथे अशा प्रकारेचं काय झालेलं आहे, शेअरिंग तुम्हाला इथे दिसत आहे. म्हणजे Na+Cl म्हणजे ते मायनस झालेलं आहे. मग सदन केलेले इलेक्ट्रॉन दोन्ही अणूची सामायिक मालमत्ता झाल्यामुळे दोन्ही अणूचे इलेक्ट्रॉन अष्टक म्हणजे द्वियक पूर्ण हे होत असते. अशा प्रकारे सदान म्हणजे जे सारखे असलेले अणू आहेत त्याच्यामुळे त्याचं काय झालेलं आहे, सारखे असलेल्या अणूची सामायिक मालमत्ता ही झाल्यामुळे दोन्ही अणूचे जे इलेक्ट्रॉन हे अष्टक होते. प्रथम हायड्रोजनच्या रेणूचा H2 उदाहरण होत आहे. बघा इथे त्यांनी सांगितलं आहे, प्रथम हायड्रोजनच्या रेणूचा H2 हे उदाहरण आपण पाहूया. की त्याने एक उदाहरण घेतलं की प्रथम आपण H2चं आपण उदाहरण पाहणार आहोत. म्हणजे H आणि H बघा इथे दिलेले आहे, दोन अणू आहेत म्हणजेच म्हणून काय झाले H2 म्हणजे दोन अणू झालेले आहेत. बघा हायड्रोजनच्या अणूमध्ये एक इलेक्ट्रॉन असून त्याचे इलेक्ट्रॉन द्विक पूर्ण होण्यासाठी एक इलेक्ट्रॉन इथे काय पडत आहे, कमी पडत आहे. इथे एक इलेक्ट्रॉन काय आहे, कमी आहे. बघा द्विक पूर्ण होण्यासाठी एक इलेक्ट्रॉनची इथे काय आहे, कमी आहे. व हायड्रोजनची संयुजा देखील एक आहे. त्या हायड्रोजनची संयुजा देखील किती आहे, एक आहे. व हायड्रोजनच्या दोन अणूमध्ये बंध तयार होताना दोन्ही अणू एक समान व एकच प्रवृत्तीचे असतात. जो रासायनिक बंध तयार होतो त्याला सहसंयुज बंध असे म्हणतात. जो रासायनिक बंध जो तयार होतो त्याला सहसंयुज असे म्हटले जाते. जेव्हा सारखे गुणधर्म असलेले मूलद्रव्याच्या अणूचा संयोग होतो तेव्हा साधारण सहसंयुज बंध हे तयार होत असतात. तर अशा प्रकारे बघायचं त्यांनी पाहिलेलं आहे, दाखवलं की सहसंयुज बंध तयार कशा प्रकारे होत असतात. त्यामुळे हायड्रोजनच्या दोन्ही अणूचे इलेक्ट्रॉन द्विक पूर्ण होते व त्याच्यामध्ये एक रासायनिक बंध हे तयार होतात. H2 या सहसंयोजी संयुगाची रेणूची निर्मिती हायड्रोजन व ऑक्सिजन या अणूपासून तयार होते. बघा इथे काय दिले, जे सहसंयोजी बंध आहे ते H2O म्हणजे काय आहे, पाणी आहे. हा जो सहसंयोजी आहे सहसंयोजी संयुगाची रेणूची निर्मिती हायड्रोजन व ऑक्सिजन या अणूपासून ही तयार होताना आपल्याला इथे दिसत आहे. तर बघा HOOH आणि H2O. मग ऑक्सिजन अणूच्या संयोजक कवचात 6 इलेक्ट्रॉन आहेत म्हणून ऑक्सिजनची संयोजक किती असली पाहिजे, 2 आहे. ऑक्सिजन अणूच्या संयोजक कवचात किती आहेत, 6 इलेक्ट्रॉन आहेत आणि मग त्यामुळे त्याची ऑक्सिजनची संयोजक किती असणार आहे, 2 ही संयोजक इथे असणार आहे. मग H2 रेणूमध्ये ऑक्सिजन अणू सहसंयोजक बंध करून आपले इलेक्ट्रॉन हे अष्टक पूर्ण करत आहे. आणि मग त्याच्यामध्ये जो ऑक्सिजन घेतला जात आहे अणू घेऊन त्याचे 2 संयोजक बंध करून तो आपला अष्टक इलेक्ट्रॉन काय करत आहे, अष्टक पूर्ण करत आहे. ऑक्सिजनचा एक अणू हे 2 सहसंयोजक बंध 2 या हायड्रोजन अणूबरोबर प्रत्येकी 1 याप्रमाणे करतो. बघा इथे त्यांनी काय दिलेलं आहे की ऑक्सिजनचा जो एक अणू आहे तो 2 सहसंयोजक आहे. बघा ऑक्सिजन आहे, बघा इथे O आहे, इथे ऑक्सिजनचा 2 सहसंयोजक बंध आहे 2 हायड्रोजन. इथे किती दिले आहे, 2 हे हायड्रोजन आहेत. या 2 हायड्रोजनच्या अणूबरोबर प्रत्येकी याप्रमाणे तो काय करत असतो, सहसंयोजक बंध तयार करत असतो. इथे बघा तुम्हाला इथे चित्र दिसत आहे, ऑक्सिजन आहे आणि 2 हायड्रोजन आहे. हे होताना दोन्ही हायड्रोजन अणूचे इलेक्ट्रॉन द्विक स्वतंत्रपणे पूर्ण होतात आणि अशा प्रकारे त्याचे स्वतंत्रपणे ते पूर्ण होतात. बघा हे होताना दोन्ही हायड्रोजनच्या अणूचे इलेक्ट्रॉन हे द्विक स्वतंत्रपणे पूर्ण होताना आपल्याला इथे अशा प्रकारे दिसत आहे. बघा अशा प्रकारे जी संयोजक आहे ही परिपूर्ण झालेली आहे. आता पाहणार HCl रेणूची निर्मिती ती कशा प्रकारे होते बघायला पाहणार. HCl म्हणजेच बघायला दिली या संयोजक रेणूची निर्मिती हायड्रोजन क्लोरीन या अणूपासून तयार होते. म्हणजे H म्हणजे हायड्रोजन, Cl म्हणजे क्लोरीन आहे. हायड्रोजन क्लोरीन याच्यापासून तयार झालेली आहे. हायड्रोजनच्या अणूमध्ये एक इलेक्ट्रॉन आहे असून त्याचे द्विक पूर्ण होण्यासाठी एक इलेक्ट्रॉन पाहिजे म्हणून त्याची संयोजक ही किती असणार आहे, एकच असणार आहे. तर हायड्रोजन आहे तेव्हा H म्हणजे हायड्रोजनच्या अणूमध्ये एक इलेक्ट्रॉन असून त्याचे द्विक पूर्ण होण्यासाठी एक इलेक्ट्रॉन पाहिजे आहे आणि त्याचं जे द्विक आहे ते पूर्ण होण्यासाठी किती इलेक्ट्रॉन पाहिजे, एक इलेक्ट्रॉन पाहिजे आणि म्हणून त्याची जी संयोजक आहे ती एक आहे. क्लोरीनला आपले अष्टक पूर्ण करण्यासाठी एक इलेक्ट्रॉनची गरज आहे म्हणून त्याची जी संयोजक देखील किती असणार आहे, एक आहे. आणि त्याला देखील क्लोरीनला आपलं अष्टक पूर्ण करायचं त्याला देखील एकच पाहिजे आहे आणि म्हणून बघा या दोघांमध्ये सहसंयोजक बंध हे निर्माण होऊन त्याचे द्विक स्वतंत्रपणे हे काय झालेले आहेत, पूर्ण होते आहे. अशा प्रकारचं जे द्विक आहे ते परिपूर्ण इथे झालेलं दिसत आहे. तर अशा प्रकारे आपण मुलांना पाहणं की जे रासायनिक जे बंध आहेत किंवा आपण पाहिलं की रासायनिक बदल आणि रासायनिक बंध म्हणजे काय, की याची जी ओळख आहे ते कशा प्रकारे जे रासायनिक बदल आणि रासायनिक बंध आहे हे कोणत्या अभिक्रियेशी जुळून आहे आपण पाहिलेले आहेत. की कशा प्रकारे आपण बघितलेलं आहे की जे रासायनिक बदल आहे जे पदार्थामध्ये होणारे बदल आणि त्याच्यामध्ये जे रासायनिक बंध आहे ते कोणत्या प्रकारचे हे देखील आपण इथे समजून घेतलं आहे. आता आपण सारांशाच्या माध्यमातून पाहणार की या पाठात आपण पदार्थामध्ये होणारे रासायनिक बदलांचा इथे आपण अभ्यास केलेला आहे. त्याचप्रमाणे रासायनिक बंध व त्याचे प्रकार हे आपण देखील याच्यामध्ये पाहिलेले की याच्यामध्ये आपण या पाठामध्ये पाहिले की रासायनिक पदार्थामध्ये होणारे बदल आणि रासायनिक बंध व त्याचे प्रकार कोणते आहेत या संबंध घटकाचा आपण इथे अभ्यास केलेला आहे. आता मुलांना आपण पाहणार या पाठाच्या दरम्यान आपल्याला सराव, खेळ परीक्षा आणि प्रश्नोत्तर ही कोणत्या प्रकारचे आहेत ती देखील बघण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत.